नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून आता पावसाळा सुरू झाला आहे, तेव्हा आपण फार लांब काही फिरायला जाऊ शकत नाही. मात्र मी तुम्हाला पुण्यापासून काहीच किलोमीटरच्या अंतरावर असलेली जर अशी काही 5 ठिकाणं सांगितली जिथे आपण एक दिवसीय सफरीसाठी जाऊ शकतो, तर मग तेव्हा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही 5 सफरीची ठिकाणं पाहणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी पोहोचायचं कसं, इथे जायला आपल्याला किती वेळ लागेल, त्या ठिकाणाचं महत्त्व, त्याचबरोबर तिथे गेल्यावर आपल्याला खायची व्यवस्था काय आहे किंवा तिथे राहायची व्यवस्था असेल का, ही सर्व माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. येळकोट येळकोट जय मल्हार हा जयघोष जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या ध्यानात येते ती म्हणजेच खंडेरायाची जेजुरी. तर जेजुरी हे ठिकाण पुण्यापासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर आहे, जिथे पोहोचायला आपल्याला 1.5 ते 2 तासाचा कालावधी पुष्कळसा होतो. मात्र तुम्हाला माहिती आहे, ह्या जेजुरीपासूनच फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर, म्हणजे जेजुरीच्या आधीच 1 किलोमीटर अंतरावर आपलं पहिले ठिकाण आहे आणि ते म्हणजेच लवथळेश्वराचं मंदिर. हे ठिकाण जे आहे ना, ते लवथळेश्वराचं मंदिर अगदी हायवे टच आहे. तेव्हा तुम्हाला पाहिल्यावर ही मंदिर लक्षात येणार नाही का, कारण की हे मंदिर जमिनीच्या खाली आहे. तर जेव्हा पुरातन काळामध्ये राक्षस ऋषीमुनींना त्रास देत होते ना, तेव्हा त्यांच्या राक्षसांपासून लपण्यासाठी ऋषीमुनी या ठिकाणी वास्तव्याला होते आणि इथे लव ऋषींचं वास्तव्य होतं आणि त्यामुळेच या ठिकाणाला लवथळेश्वर असं नाव प्राप्त झाले. आणि तुम्हाला माहिती आहे, हेच ते ठिकाण जिथे समर्थ रामदास स्वामींनी शंकरावरची लवथवती विक्राळा ही आरती होती ना, ती लिहिली. तेव्हा हे ठिकाण फार सुंदर आहे, इथे आपण नक्की भेट द्या. आपलं दुसरं ठिकाण आहे जेजुरीच्या पायथ्याशी असलेलं मल्हार गौतमेश्वराचं मंदिर. तर हे मंदिर 1770 साली अहिल्याबाई होळकर यांनी आपले सासरे आणि पेशवे काळातील मातब्बर सरदार मल्हारराव होळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि त्यांच्या सासूबाई गौतमीबाई यांच्या प्रित्यर्थ हे मंदिर बांधलं आहे. तर ह्या मंदिराचं स्थापत्य, याचं बांधकाम अतिशय उत्कृष्ट आहे. त्याचबरोबर जर आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाल ना, तेव्हा तिथलं लाकडी जे स्थापत्य आहे किंवा लाकडी जे नक्षीकाम आहे ना, ते पाहूनसुद्धा आपण भारावून जाल. यापुढेच आपलं तिसरं ठिकाण आहे, ते म्हणजेच मंदिराच्या मागे असलेला मल्हार गौतमेश्वर तलाव. तर हा तलावसुद्धा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनीच बांधला आहे. तर मराठा काळातील स्थापत्यकला आणि जलव्यवस्थापनाचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा मल्हार गौतमेश्वर तलाव आहे. हा तलाव ना प्रचंड मोठा आहे. त्याचबरोबर जर याचं आपण बांधकाम पाहिलं तर तिथली दगडी मोठ असेल किंवा बाकीचं जे बांधकाम आपण दट्ट्यांचं वगैरे म्हणू ना, ज्याने संपूर्ण जेजुरी शहराला पाणी पोहोचवण्याचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण म्हणजे या तलावामार्फत आपल्याला पाहायला मिळतं. तेव्हा हा तलावही आपण जरूर पहा. त्याचबरोबर या तलावाच्या पुढे ना स्वामी समर्थांचा मठ आहे आणि त्या मठाशेजारीच ना त्यांनी आता एक गार्डनसुद्धा केलं आहे. तर त्या गार्डनमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या कार्याचा आढावासुद्धा त्यांनी चित्रमय रूपाने इथे दाखवला आहे. त्याचबरोबर आपल्या लहानग्यांनाही घेऊन आपण या गार्डनमध्ये जाऊ शकाल. स्वामी समर्थांच्या मठामध्ये उभं राहून जर आपण समोर पाहिलं तर आपल्याला
जेजुरी पाहायला मिळते आणि त्या जेजुरीच्या खाली जर आपण पाहिल्यानंतर तिथे आपल्याला काळ्या पाषाणातील एक खूप सुंदर असं मंदिर पाहायला मिळतं, ज्याची पुष्करणी म्हणजे त्याला एक काठ आहे, दगडी काठ आहे आणि त्या काठाच्या इथेच ना पुष्करणी आहे. तर इथेच आपली 2 ठिकाणं आहेत. तर चौथं ठिकाण आहे आपलं ते म्हणजे जानाई मंदिर. जी जानाई देवी मंदिर म्हणजे संपूर्ण जेजुरी गडाची ग्रामदेवता आहे आणि त्याच्या शेजारीच जननी तीर्थ असं आपलं 5वं ठिकाण आहे. तर पहिल्यांदा आपण पाहूया जानाई मंदिराबद्दल. तर खंडोबाने जेव्हा बाणाईबरोबर लग्न केलं तेव्हा खंडोबावर रागावून म्हाळसा जिथे गडाच्या पायथ्याशी तप करायला आल्या होत्या ना, ते ठिकाण म्हणजेच हे जानाई देवीचं मंदिर. त्याचबरोबर त्याच्या शेजारी जे जननी तीर्थ आहे ना, हे ते ठिकाण आहे जिथे गंगा ह्या लुप्त झाल्या होत्या. कारण जेव्हा म्हाळसा इथे तप करायला आल्या तेव्हा त्यांच्याबरोबर गंगाही तिथे आली होती आणि त्यांना शोधता शोधता नारद मुनी आणि गणपती इथे आले. ते इथे आल्याचं कळाल्यावर गंगा ज्या होत्या त्या तिथे लुप्त झाल्या आणि त्यामुळेच गंगेसाठी जननी तीर्थाची जी निर्मिती होती ना, ती नारदांनी इथे केलेली आहे अशी इथे जनश्रुती आहे. तेव्हा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेजुरी शहरातील 5 ठिकाणांची माहिती पाहिली. तर त्यातलं पहिलं ठिकाण म्हणजेच लवथळेश्वराचं मंदिर, दुसरं मल्हार गौतमेश्वराचं मंदिर, तिसरं त्याच्या मागेच असणारा मल्हार गौतमेश्वर तलाव, चौथं म्हणजेच जेजुरी शहराची ग्रामदेवता जानाई देवीचं मंदिर आणि पाचवं म्हणजेच जननी तीर्थ. तर या ठिकाणांची माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली. हे जे ठिकाणं आहे ते पुण्यापासून 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तेव्हा आपण इथे पोहोचण्यासाठी आपल्याला कालावधी म्हणजे 1.5 ते 2 तासाचा कालावधी आपल्याला लागतो आणि तिथे आपण आपल्या 2 व्हीलरने किंवा कारने, बसने किंवा रेल्वेने सुद्धा जाऊ शकतो. तिथे जर आपल्याला राहायचं असेल तर राहण्यासाठी आपल्याला तिथे खूप सारे हॉटेल उपलब्ध आहेत, त्याचबरोबर धर्मशाळाही आहे, तेव्हा राहण्याची आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. त्यानंतर खाण्याचंही आपण जर म्हटलं तर तिथे खूप सारी हॉटेल्स आहेत, तेव्हा खाण्याचंही आपल्याला तिथे काही प्रॉब्लेम होणार नाही. ह्याच्या व्यतिरिक्त आपण ही जी थोडक्यात माहिती आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पाहिली या 5 ठिकाणांबद्दल, तर ह्या 5 ठिकाणांचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तेव्हा त्या ठिकाणांनाही, त्या व्हिडिओलाही आपण जाऊन पाहू शकतो आणि संपूर्ण माहिती ह्या ठिकाणांबद्दल घेऊ शकतो. तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ आतापर्यंत कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.